चला फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची मी 3-4 महिन्यांपासून वाट बघते आणि नेहमी तुम्हाला मी सांगत पण आहे. तर आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्ताने घरातली सगळी पूजा वगैरे झाली, जेवण झालं आणि त्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहोत आपल्या प्री स्कूलमध्ये. म्हणजे ही जागा मी घेतलेली आहे प्री स्कूलसाठी. आणि इथे ना म्हटलं आज चांगला दिवस आहे, गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर आजच्या दिवशी ना इथे आपण गणेश पूजन करूया, म्हणून मग जागेला इथे नारळसुद्धा फोडायला आली. आणि हे पहा, अशा प्रकारे असणार आहे आपलं नवीन प्री स्कूल. खूप उत्सुकता आहे मला, तर एवढं एक्साइटमेंट झालेलं आहे ना की कसं होईल. आणि त्याचबरोबर खरं सांगू, एक पोटात ना गोळा पण आहे की सगळं कसं काय होणार आणि कशाप्रकारे मुलांचं ॲडमिशन होईल. खूप प्रश्न आहेत, खूप असं म्हणजे आहे. काही वेळेला रात्रीची झोप लागत नाही आहे. डोक्यात एवढे विचार असतात ना की अर्ध्या रात्री जाग आल्यानंतर अगदी विचारांचा गुंता चालू होऊन जातो. पण ठीक आहे, पूजा वगैरे झाल्यानंतर घरी आली तर आमचे शेजारी आहेत ना, धुळ्यातले आहेत आणि त्यांनी गावाला गेलेले तिथून आणलेली ही पुरणपोळी आहे, जी खापरावरची पुरणपोळी. आणि आता ती पुरणपोळी मी खायला घेतली आणि त्यात मज्जा सांगू काय, तर दर्शनने ना मी ही पुरणपोळी खात असताना टी व्हीवर सुद्धा तोच व्हिडिओ लावला ज्याच्यामध्ये खापरावरची पुरणपोळी बनवत आहेत. आणि त्याने मला तो दाखवला. म्हणजे मी ते बघत बघत मस्त पुरणपोळी एन्जॉय केली. आणि खरं सांगू, एका वेळेला मला ही एक पुरणपोळी पूर्ण संपवताच आली नाही. मला वाटतं मी पावभाग खाल्ला असेल आणि बाकीचा ठेवला आणि नंतर मग संध्याकाळी पुन्हा तो संपवला. तर अशा प्रकारे ना ही मस्त गावाहून आलेली पुरणपोळी, म्हणजे खानदेशातली. तर तुमच्यापैकी कोण खानदेशातला आहे आणि तुम्हीही अशा प्रकारची पुरणपोळी बनवता का, आणि त्याला काय नाव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा. बाय बाय.